मित्रांनो, कट टू कट 5:30 वाजता बाजूने जाते आता सध्याला मांडवी एक्सप्रेस, ज्या एक ट्रेनने आपल्याला संगमेश्वरलाच ओव्हरटेक मारलेला. आणि इकडे थांबायचं रिझन काय माहिती आहे का? हे बघा, तुम्ही डाव बाजूला बघू शकता. आणि हा बोगदा जो आहे तो शिमग्यापासूनच सुरू झाला आहे. मित्रांनो, आपल्या समोरून जात आहे मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस. मित्रांनो, या अगोदर आपण मुंबई ते कणकवली 2 वेळा बाईक राईड केलेली. पहिल्यांदा बाईक राईड केलेली मुंबई गोवा महामार्गावरून, दुसऱ्यांदा बाईक राईड केलेली मुंबई पुणे कोल्हापूर गगनबावडा घाटमार्गे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा मुंबई ते कणकवली बाईक राईड करणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा आपण गेलेलो तेव्हा आपल्याला एकूण 14 तास लागले होते, बिकॉज हायवेवरती खूप मोठ्या प्रमाणात खड्डे, रस्त्याचं काम देखील चालू होतं. पण आता असं ऐकण्यात आलेलं आहे की सध्याचा जो हायवे आहे ना तो पूर्वीपासून खूप चांगला झालेला आहे. आणि त्यासोबतच या हायवेचं मुख्य आकर्षण कशेडी बोगदा हा देखील सुरू झालेला आहे, ज्यामुळे आपली वेळेची बचत होणार आहे. तर बघू आज आपल्याला मुंबईवरून कणकवलीला पोहोचायला किती वेळ लागतोय, त्यासोबतच सध्याच्या हायवेचे अपडेट काय आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजच्या या व्हिडिओला आपण करूया पहिल्यापासून सुरू. सो रेडी, चलो लेट्स गो. चला, आता आपण आपल्या बाईककडे पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5:10 आणि कणकवली आपल्याला या पॉईंटवरून दाखवते टोटल 434 किलोमीटर मुंबईवरून. आणि तसं मग आपण कणकवलीला आपला पोचायची वेळ ठेवलेली आहे संध्याकाळी 5:30 वाजता. तर बघू आता किती वेळ लागतो आहे. तसं पण आपल्याला इथून सुटायचं होतं सकाळी 5 वाजता. नेहमीप्रमाणे उशीर झाला आहे, 10 मिनटं गाडी लेट सोडतो आहे. आणि गाडी सोडण्याच्या अगोदर आपलं मीटर चेक करूया आपण, 0 झालं आहे की नाही. ट्रिप ए 0, ट्रिप बीला पण आपण रिसेट करूया. जर आपलं मीटर पण मित्रांनो झालेलं आहे रिसेट. आणि आता गाडीला करूया आपण इथूनच सुरू. सो 1 2 3. चलो, हा आहे आपल्या इकडचा सकाळचा रोड. सकाळचं किती खाली वाटतंय, सुटसुकाट वाटतंय. फक्त जॉगिंगला जाणारी माणसं दिसत आहेत. घरातून निघताना मी असा अगोदर विचार केलेला की सुरुवातीलाच पेट्रोल भरूया, नंतरला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जसं गाडी चालू केली, फक्त इथं आपल्याला पेट्रोलची रीडिंग दाखवत आहेत 6. आणि मागच्या दोन्ही वेळेला आपण जेव्हा गेलेलो ना, आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तुम्हाला माहिती असेल की निघताना 4 पॉईंट होते आणि आज आहेत 6 पॉईंट. तर आपला चॅलेंज असं असणार आहे की रस्त्यामध्ये कुठेही पेट्रोल भरणार नाही आहे, एवढ्या पेट्रोलमध्ये आपण कणकवलीला पोहोचणार आहे. तर त्यासाठी एक कंडिशन देखील आहे की जास्त गाडी आपल्याला पळवावी नाही लागणार आहे, कारण की जास्त पळवली तर गाडी आपल्याला ॲव्हरेज कमी देणार आहे. त्यामुळे आजचा टार्गेट आपला आहे की गाडी 50 ते 60च्या मध्येच ठेवायची. तर बघूया या पेट्रोलमध्ये आपण डायरेक्ट गावापर्यंत पोहोचतो आहे की नाही ते तर पुढं माहीतच पडेल. आता आपण पोहोचलो आहे वाशी पुलावरती आणि समोर बघू शकता तुम्ही वाजले 5:38 आणि सनराईज व्हायला पण सुरुवात झालेली आहे. आणि ॲक्च्युली विषय असा आहे की मी आज निघणार होतो सकाळी 4 वाजता, पण रात्री खूप कामं असल्यामुळे झोपायला झालं खूप उशीर, 12 वाजले. काय ना 4ला जर निघायचं असेल तर 3 वाजता उठणं कंपल्सरी आहे. बोललो 3 तास झोपून आपल्याला एवढी लॉंग राईड पण करायची तर ते पॉसिबल नाही आहे. म्हणून जरा 1 तास एक्सटेंड केला. बोललो सकाळी 4 वाजता उठतो आणि 5 वाजता निघतो. सायन येथून
36 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे पनवेलला आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे पनवेलचं SD डेपो. आणि सकाळी सकाळी इकडं जरा चाय पिऊया. हे चहा द्या ना. कांदा पोहे पण आहे. हे कांदा पोहे द्या आणि चहा द्या. सकाळी सकाळी चहा आणि पोहे म्हणजे एकच नंबर. हां हां. चला आता आपला नाश्ता पाणी झालेला आहे मस्तपैकी. आता टेन्शन नाही आहे मध्येच कुठं थांबायचं. वाजले सकाळचे 6:19 म्हणजे आपली गाडी जवळपास 20 मिनटं उशिरा आहे पनवेलला. 6ची वेळ होती पनवेलची. मित्रांनो इकडे लिहिलेलं आहे पणजी 546, JNPT 27 आणि पुणे 108. आणि हा तो पॉईंट आहे जिथून आपल्याला आता राईट मारावं लागेल मुंबई गोवा हायवेसाठी. आणि इथून जर तुम्ही सरळ गेलात ना तर तो रस्ता जातो पुण्याच्या दिशेने. इथं लिहिलेलं आहे गोवा आणि अलिबाग राईट साईड. हा जो रोड तुम्ही बघताय ना तर सरळ सरळ गेलात तर उरण JNPTकडे जातो. हा मोठा ट्रेलर कोणत्या बाजूला जातो भाई इंडिकेटर पण नाही आहे. लेफ्टला जातो आहे. आपल्याला आता इकडून लेफ्ट मारायचा आहे. अशा प्रकारे आपला प्रॉपर मुंबई गोवा हायवे सुरू झालेला आहे. इथून इकडे लिहिलेलं आहे रायगड किल्ला 122, मुरुड जंजिरा किल्ला 107. आत्ताच नाव गाडी पलटी झाली. तुमच्या गाडीला लागला. विषय असं झालेला हे जे आल्टो गाडी होती तिचा टायर फुटला त्यामुळे गाडी म्हणजे अनियंत्रित होऊन पलटी झालेली जागेवरती. पण चांगली गोष्ट ही आहे की आतमधले जे ड्रायव्हर होते त्यांना काहीच झालेलं नाही आहे. ट्रॅफिक लागलेली आहे इकडे त्या गाडीमुळे. साईडला केली आहे गाडी. नुकसान पुढच्या भागातच झालेलं पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ड्रायव्हर सेफ आहे. इकडून कर्नाळा किल्ला जो आहे ना तो 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण या पॉईंटवर आपल्याला कर्नाळा किल्ला अगदी सहजपणे दिसतो. कॅमेऱ्यात मला वाटत नाही दिसत असेल पण इथून जर आपण राईड करतोय किंवा इथून प्रवास करत असेल ना आपल्याला लांबूनच कर्नाळा किल्ला दिसतो. मित्रांनो सध्याला वातावरण जे आहे ना तुम्ही बघू शकता इकडे सकाळचे 7 वाजलेत. सनराईजसुद्धा झालेला नाही आणि तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघा नुसतं ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि लेफ्ट साईडला जे डोंगर आहेत ना तिकडे तर अक्षरशः पाऊस पडतो आहे. आता भीती वाटते की चला आपल्याला पाऊस नाही भेटला पाहिजे आता परत थांबावं लागेल आपल्याला. लेफ्ट साईडला सगळीकडे पाऊस पडतो तिकडं. तुम्ही वरती आभाळ बघताय पूर्ण भरून आलेलं आहे.
मित्रांनो, आपल्या समोरून जात आहे मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस. फुल एकदम 100च्या स्पीडने गेलेली आहे. थांबलो सर दाखवायला, पण थांबण्याच्या अगोदरच गेली. मित्रांनो, आता थोड्याच वेळात 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस येत आहे. तुम्ही आता बघू शकता. बाय बाय. मागाशी बघितलेली वंदे भारत, आता बघितली जनशताब्दी एक्सप्रेस. हां, मी पोचणार ना. पोचणार मला 5:30 वाजतील. हां, मग थांबत जाणार आहे, नॉनस्टॉप नाही. हो, आपली गाडी कशी साधी गाडी आहे ना. मित्रांनो, आता आपण जस्ट नाव माणगाव पार झालेलो आहोत आणि पनवेलपासून माणगावपर्यंत हायवे अपडेट देऊ ना, तर पनवेल ते कासूपर्यंत रस्ता एकदम चांगला आहे आणि कासू ते नागोठणेपर्यंत खूप साईडला रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिकडचे जे वाहतूक आहे ना, जरा संथ गतीने होते. खड्डे पण आहेत आणि नागोठणेनंतरला परत रस्ता चांगला होतो ते डायरेक्ट कोलाडपर्यंत, आणि कोलाडच्या आसपास आहे ना परत रस्ता खराब आहे. आणि कोलाड पार झालं की माणगावपर्यंत एकदम चांगला रस्ता आहे. मुंबईवरून 160 किलोमीटर डिस्टन्स कंप्लीट केल्यानंतरला आपण आता पोचलो महाडला. आणि इकडे थांबायचं रिझन काय माहिती आहे का? हे बघा, तुम्ही डाव बाजूला बघू शकता. महाड येथील प्रसिद्ध गांधारपाली लेणी आहे, ते आपल्याला हायवेवरूनच दिसतात, ते डोंगरावरती. आणि जर तुम्ही महाडला आलात ना, त्या लेण्यांना भेट द्यायला विसरू नका. खूप भारी जागा आहे ती. आणि महाड सिटी जी आहे ते आपल्या उजव्या बाजूला आहे. झालेला की महाडला जरा थांबीन, आराम करीन, नाश्ता पाणी करीन. पण बघतो का अजूनपर्यंत आपल्याला भूक लागलेली नाही आहे. आणि आता वाजले सकाळचे 9:33. आणि आपला महाडचा जो आपण टायमिंग ठेवलेला यायचा तो 9:30चा ठेवलेला. आपली गाडी ऑन टाईम चालते. पनवेलला गाडी 20 मिनटं लेट होती.
सकाळचे वाजले 10 आणि आता जस्ट आपण कोल्हापूर सोडलेलं आहे आणि थोड्याच वेळात कशेडी घाट देखील सुरू होणार आहे। तर घाट सुरू होण्याच्या अगोदर हॉटेल तर आपल्याला दिसलेलं आहे, थोडं नाश्ता पाणी करूया, थोडा आराम करूया, देन आपण कशेडी घाट चढायला सुरुवात करूया। आता आपण आलो कोल्हापूर येथील सायली गार्डन धाब्यावरती आणि इकडे आपण घेतलं आहे मिसल पाव, चहा आणि फ्रुटी। तर जास्त भूक नाही आहे, फक्त घाट चढायचा आहे त्यामुळे नाश्ता केलेला बरं आहे। सॉरी, घाट तर चढायचा नाही यावेळेला, कारण की नव्याने बोगदा सुरू झालेला आहे, ते पहिल्यांदा आपण बघणार आहे। तर बोललो जरा कंटिन्यू नॉनस्टॉप गाडी रन होत होती, तर जरा आराम करूया अर्धा एक तासासाठी, टेस्ट करून बघूया मिसल पावचा। मिसल पाव लय भारी आहे। चहा एक नंबर। चला आता अर्धा ते पाऊण तास आराम केल्यानंतरला परत आपली गाडी रवाना करूया पोलादपूर येथून। चला, कसं आहे ना, थांबणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की कॅमेऱ्याचे चार्जिंग माझी सगळी संपून गेलेली। तर बोललो नाश्ता पण होईल आणि जरा कॅमेऱ्याला चार्जिंग वगैरे पण लावून होईल। इकडं बोर्ड लिहिलेला आहे पणजी 356 आणि रत्नागिरी 153। तर थोड्याच वेळात रत्नागिरी जिल्हा देखील सुरू होणार आहे आणि आपल्या मुंबई गोवा हायवेचं मुख्य आकर्षण कशेडी घाट, त्यासोबतच मुख्य आकर्षण इकडचा अजून एक इकडचा बोगदा, तो देखील आता थोड्या वेळात येणार आहे। तर चला फटाफट बोगद्याच्या दिशेने जाऊ। असं आहे ना, बोगदा यायच्या अगोदर पण आहे ना आपल्याला थोडा बहुत हा घाट जो आहे ना चढावा लागतो ना। हा घाट जर मी नॉर्मल दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यामुळे आता आपण करूया टाईम लॅप्स चालू। तर चला, तुम्ही रेडी, 1 2 3। मित्रांनो, आपण कशेडी बोगद्याजवळ पोचलेलो, सॉरी कशेडी बोगदा नाही, कशेडी बोगद्याला जाणारा जो रस्ता आहे ना तिकडे पोचलेलो आहोत आणि ह्या बाजूने आपण घाटातनं जाऊ शकतो आणि इकडून बोगद्यामार्गे जाऊ शकतो। आणि तिकडे बाहेर बोर्ड लिहिलेला की जड वाहतुकीस परवानगी नाही करून, आणि समोरच आपल्याला इथून लांबून कशेडीचा बोगदा दिसतो। मे बी इथून असेल अजून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, कॅमेऱ्यात तर दिसणार नाही पण इथून आपल्याला स्पष्टपणे दिसतो बोगदा। तर चलो, इकडचा जो जुना घाट होता ना कशेडी घाट, तर समोर तुम्ही डोंगर बघताय ना, तर डोंगराच्या वरतून तो घाट जायचा, म्हणजे वरती गाडी चढवावी लागायची, मग खाली उतरावावी लागायची। कसं आहे ना, ह्या बोगद्यामुळे आपल्या या घाटातला जो अर्धा ते पाऊण तास आहे ना त्याची बचत होणार आहे। कशेडी घाटाच्या बोगद्याबद्दल थोडक्यात बोललं गेलं ना तर ऐकून 2 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा बोगदा जो आहे तो शिमग्यापासूनच सुरू झाला आहे। शिमग्याला फक्त एकेरी वाहतूक सुरू होती आणि मार्च की एप्रिल महिन्यापासून दुतर्फा वाहतूक सुरू झालेली आहे। कशेडी जो घाट आहे ना, तो या बोगद्यामुळे आपल्याला अर्ध्याहून जास्त स्किप करता येतो, ही एक चांगली गोष्ट आहे। तर चला आता आपण प्रवेश करूया कशेडीच्या बोगद्यामध्ये। फक्त 5 मिनिटात आपण बोगद्यातून बाहेर आलेलो आहोत आणि खरं सांगू ना,
ह्या घाटामध्ये आपला अर्धा ते पाऊण तास आपली बचत झालेली आहे बोगद्यामुळे. इथून आता खेड जास्त नाही आहे, खेडचे अंतर इथून 22 किलोमीटर आहे फक्त. आता कशिडी घाटाचा जो बायपास होता तो संपलेला आहे आणि आपल्या लेफ्ट साईडला तुम्ही बघताय ना, तो जुना जो कशिडी घाट आहे तिकडून आलेला रस्ता आहे. कोंकण रेल परिसर से मेल. पण आपल्याला इथं ना एक्सप्रेस दिसलेली आहे, नाही मेल दिसलेली आहे, नाही मालगाडी दिसलेली आहे. हां, मित्रांनो खेडला पोहोचलेलो आहोत आणि खेडला आपल्याला पोहोचायचं होतं सकाळी 11 वाजता, पण आता वाजले सकाळचे 11 वाजून 40 मिनटं. जवळपास 40 मिनटं आपली गाडी उशीर आहे. खेडला थांबलो असतो पण उशीर झाल्यामुळे आता थांबून काय उपयोग नाही आहे. फटाफट जाऊया पुढे. राईट साईडचा जो छोटा रस्ता आहे तो जातो खेड रेल्वे स्टेशनवरती. खेडच्या पुलावर पोहोचलेलो आहोत आणि रेल्वे कोणती येते की जाते ते आपण 1 मिनटं थांबून बघूया. सध्या आता फक्त आणि फक्त मालगाडीच दिसते आपल्याला. जसं आपण खेड सिटी सोडतो आणि रेल्वेचा ब्रिज पार करतो तसा आपल्यासमोर भोसते घाट सुरू झालेला आहे. अगोदर जेव्हा छोटा होता ना रस्ता तेव्हा भोसते घाट जरा खूप मोठा वाटायचा, पण रस्ता मोठा केल्याने हा घाट एकदम छोटा झालेला आहे. भोसते घाट संपलेला आहे आणि इथून चिपळूण जे आहे ते 27 ते 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे ह्या पॉईंटवरून. आणि थोड्याच वेळात आता म्हणजे 10 ते 15 मिनटानंतर परशुराम घाट देखील सुरू होणार आहे. मागच्या वेळेला आपण जेव्हा आलेलो ना ह्या हायवेने कणकवलीला जायला तेव्हा परशुराम घाट बंद होता, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या मार्गाने जावं लागलं कारण की काम चालू होता. परशुराम घाटाची सुरुवात झालेली आहे तर बोर्ड लिहिलेला आहे आणि हा तुम्ही समोर रस्ता बघताय डोंगरात चालला आहे आणि इथून चिपळूण जे आहे ते 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला फटाफट परशुराम घाट आपण क्रॉस करूया. तो रोड तर मला दिसलाच नाही जिथून आपण मागच्या वेळेला गेलेलो. मित्रांनो आपण आलेलो आहोत परशुराम घाटाच्या एकदम टॉप पॉईंटवरती आणि समोर आपण बघताय ना पूर्ण चिपळूण सिटी आहे, समोर नदी पण आहे आणि समोरूनच आपल्याला कोकण रेल्वेचा ट्रॅक दिसतोय, पण रेल्वे अजून आलेली नाही आहे. इकडचा व्ह्यू तुम्हाला मी असा नाही दाखवत आहे, आपल्या ड्रोन शॉटमध्ये दाखवतो. रेडी राहा. 1 2 3. मित्रांनो तुम्ही बघितले असणार परशुराम घाटातले ड्रोन शॉट कसे वाटले कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. मुंबईवरून 250 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरला आपण आता पोचलो आहे चिपळूण शहरामध्ये आणि इकडे आपल्याला यायचं होतं दुपारी 12:30 वाजता. आता वाजलेत 12:56 म्हणजे 1 वाजला आहे समजा. जवळपास अजूनही आपण अर्धा तास डिले चाललो आहे. परशुराम घाटामध्ये पण जरा अर्धा तास टाईमपास झाला आपला जरा त्या घाटामध्ये, त्यामुळे टाईम कवर नाही करू शकलो आहे. बघू पुढं झाला कवर चांगलीच गोष्ट आहे, आपल्याला काय वेळेवरती पोचायचं आहे. इकडे सरबत पिऊया जरासं आपण, चिपळूण लावले तर तहान लागली खूप. कोकम सरबत आहे ना, कोकम सरबत.
हां हां, ऊन तर नाही आहे, सावलीच आहे, तरीसुद्धा एवढ्या गरमीमध्ये कोकण सरोवरची मजाच काय और असते. हां हां, चला सरबत तर पिऊन झालं आहे आणि इकडून संगमेश्वरचं लोकेशन टाकलं आहे. तर संगमेश्वर 46 किलोमीटर दाखवते आणि 54 मिनटं तर नाही, 1 तासाहून अधिकच वेळ जाईल. आणि पोचायची वेळ आपली तिथं मी ठेवलेली 1:30 वाजताची. आता तिथं 1:04 झालेत. आता मला वाटत नाही टाईम कवर होऊ शकतो कणकवलीला जाईपर्यंत, तरी बघू, प्रयत्न करू. जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता पोचलो आहे संगमेश्वरला. आणि आपल्या डाव्या बाजूला आहे संगमेश्वरचं बस स्थानक. आणि आपल्याला इकडं पोहोचायचं होतं 1:30 वाजता. आता वाजले 2:09, 2:10 झालेली आहेत. तब्बल 40 मिनटं आपण उशिरा चालतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणगावपासून ते संगमेश्वरपर्यंत रोडच्या अपडेटबद्दल बोललं गेलं ना, तर माणगावनंतरला थोड्या ठिकाणी काम चालू आहे, रस्त्याचं खड्डे वगैरे आहेत, पण त्यानंतरला रस्ता सुसाट आहे, चांगला रस्ता आहे. आणि खेड ते चिपळूण दरम्यान आहे ना, तिकडे पण 10%च काम चालू आहे, बाकी रोड तिकडून पण सुसाट आहे. आणि चिपळूण ते संगमेश्वरपर्यंत 20% रोडचं काम चालू आहे, बाकी रोड पूर्णपणे सुसाट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संगमेश्वरवरूनच देवरुखला जाणारा एक रोड आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे. जर तुम्हाला कणकवलीला जायचं तर तुम्ही इथून देखील जाऊ शकता आणि इथून देखील जाऊ शकता. इकडून गेला तर 140 किलोमीटर आणि इकडून गेला तर 134 किलोमीटर आहे. सध्या झालो मी कन्फ्यूज, कारण की मला 2-3 जणांचे कमेंट आलेले की भाई नेक्स्ट टाईम जर कणकवलीला जाशील ना तर एकदा देवरुख साखरपा मार्केट ट्राय कर. आणि विषय असा आहे की ह्या रूटने गेलो ना तर आपल्याला 6 किलोमीटर जास्त पडणार आहे, प्लस आपलं टायमिंग पण खूप झालेलं आहे. जवळपास 50 मिनटं आपली गाडी उशिरा चालते, त्यामुळे कन्फ्यूज झालो आहे जरा. ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण अगोदर टॉस उडूया, बघू छापा आला तर ह्या रूटने जाऊया आणि काटा आला तर ह्या रूटने जाऊया. तर छापा आला आहे मित्रांनो, तर आपण आता हा रूट मारणार आहोत. माझी कन्फ्युजन दूर झालेली आहे, 6 किलोमीटरची बचत पण होणार आहे. बघू नेक्स्ट टाईम जर कधी लवकर आलो ना तर ह्या रूटने आपण ट्राय नक्कीच करूया. संगमेश्वरमधून बाहेर पडलो आहे आणि सध्याला आपल्या गाडीत पेट्रोल आहे 3 पॉईंट. ज्या मुंबईवरून निघालेलो ना त्या 6 पॉईंट होते. अर्ध्याहून जास्तचा प्रवास झालेला आहे. त्या 3 पॉईंटमध्ये आपली गाडी कणकवलीला आरामात पोहोचेल, त्यामुळे पेट्रोल भरायचा प्रश्नच येत नाही. मित्रांनो, आपल्या समोरून जाते सावंतवाडी दिवा पॅसेंजर, जी आता संगमेश्वरच्या दिशेने चालली आहे. कॅमेरा तर दिसणार नाही आपल्याला, या पॉईंटला आल्यावरतीच दिसणार. खूप भारी दिसते इथून जेव्हा कोकण रेल्वे जाते त्या डोंगरातून. खरं मित्रांनो, संगमेश्वरपासून ते निवळी गावात येईपर्यंत एवढी धूळ हैराण झालो धुळणी. आणि एवढी हालत खराब झाली ना,
तर शेवटी मला नाईलाजाने मुंबई गोवा हायवेला बाय करावं लागतं आहे. मी विचार केलेला हा रोड जो आहे तो पूर्ण हातखंबा मारून जाईन, पण त्या धुळीने एवढा हैराण झालो ना, शेवटी आपल्याला या निवळीच्या छोट्या रस्त्याला यावंच लागलं. आणि असं बघायला गेलं तर हा एक शॉर्टकट आहे, पण छोटा रस्ता असल्यामुळे ना इकडं गाडीची आपली स्पीड कमी ठेवावी लागते. मागच्या वेळेला जेव्हा आलेलो ना तेव्हा खूप खड्डे होते या रस्त्यावर, आणि इथं सुरुवातीला तर आपल्याला खड्डे दिसत नाही आहे. बघू जर खड्डे नसतील तर आपल्याला लवकरात लवकर पालीला बाहेर पडता येईल. आणि तो आहे आपला मुंबई गोवा हायवे, वरतून जातो हातखंबा मार्गे. तर आपली या रस्त्याने 10 ते 12 किलोमीटरची बचत होणार आहे. मित्रांनो, आता थोड्याच वेळात पाली येणार आहे. आणि खरं सांगू ना, मागच्या वेळेला जेव्हा मी ह्या रोडवरती आलेलो तर एक डायलॉग मारलेला की ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी या रस्त्याने जरासुद्धा प्रवास करू नका. पण ह्या वेळेला सगळं झालेलं आहे उलट. हा एवढा मस्त रस्ता केला आहे ना, कधी मी तिकडून इथपर्यंत आलो माहीतच पडलं नाही. एकतर छोटा रस्ता, त्यामध्ये गाड्यांची वर्दळ देखील नाही, तर इथं राईड करायला खूप मजा आली. जे आपल्याला संगमेश्वरच्या नंतरला जी अवस्था खराब झालेली तिथे येऊन पूर्णपणे मूड फ्रेश झाला रस्ता बघून. जरासुद्धा खड्डे नाही, म्हणजे नव्याने रस्ता तयार केलेला आहे. चला, तर आता आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेवरती आलेलो आहोत. तर तुम्ही देखील जर समजा संगमेश्वरवरून येत असाल ह्या रूटनी, तर बाईक वगैरे असेल तर हा रोड आपल्याला एकदम बेस्ट आहे. निवळी मार्गे आतमधून काय करतोय, मध्येच थांबवली. नाही, साईडला तर टेम्पो उभा आहे. तेच बोललो, असं काय करतोय भाऊ. जाऊ दे, थँक्यू. आता इथून मला वाटत नाही जास्त रस्ता खराब असेल, कारण की लांजानंतरला तर एकदम सुसाट आहे आपला मुंबई गोवा हायवे. लांजानंतरला काय टेन्शनच नाही आहे. इथं लिहिलेलं आहे लांजा 18, साखरपा 26 लिहिलं आहे की 20 लिहिलं आहे ते दिसतच नाही. आणि कोल्हापूर 107 जर आपण लेफ्ट मारला तर आपल्याला जायचं आहे सरळ गोव्याच्या दिशेने. आपला राईट बाजूला आहे पालीचं बस स्थानक. आता वाजले 3:47 आणि जस्ट आपण लांजाला पोचलेलो आहोत. आणि इकडं आपल्याला पोचायचं होतं दुपारी 3:30 वाजता. आता वाजले 3:47, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण टाईम कवर केलेला आहे. संगमेश्वरपर्यंत आपण तब्बल 1 तास उशिरा होतो. हा आहे आपल्यासमोर लांजाचा बाजारपेठ. तर अजूनपर्यंत तरी ब्रिजचं काम नाही झालेलं आहे. मागच्या वेळेला आलेलो तर तेव्हा पण असंच होतं आणि आताही तसंच आहे, काहीच फरक नाही वाटत आहे इकडे. आणि ह्या बाजूला लांजाचं बस स्थानक. बघता बघता आपण लांजा पण आता पार केलेलं आहे. बाजारपेठ संपलेलं आहे लांजाचं. आणि लांजापासून कणकवलीचं अंतर हे, अरे अचानक स्पीड ब्रेकर आला, 84 किलोमीटर आहे. तर मे बी मला वाटतं आहे 1.5-2 तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल आरामात. आता काय टेन्शन. आता ह्याच्या पुढं रोड आहे ना मॅक्सिमम तर चांगलाच आहे. इथून कणकवलीपर्यंत जो आपला मुंबई गोवा हायवे आहे ना, हा हायवे आणि संगमेश्वरचा जो रस्ता होता कम्पेअरच करू शकत नाही. जमीन आसमानचा फरक आहे सध्याच्या काळी. एकदम मक्खन रोड आहे आता काहीच टेन्शन नाही आहे ना खड्ड्यांचं. हां, डायव्हर्शन इकडे तिकडे भेटेल आपल्याला, पण खड्ड्यांचं तर काहीच आपल्याला टेन्शन नाही इथून कणकवलीपर्यंत.
लोणी आपण पार झालेलो आहोत आणि इकडं बोर्डवरती लिहिलेलं आहे पणजी 173, कणकवली 67 आणि राजापूर 10. आता वाजले संध्याकाळचे 4:28 आणि जस्ट आपण 376 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करून राजापूरला पोहोचलेलो आहोत. आपल्या उजव्या बाजूला राजापूरचं बस स्थानक आणि उजव्या बाजूने रोड जातो राजापूर शहरामध्ये. आपण शहरातनं नाही जाणार आहोत तर राजापूरचा बायपास मारून जाणार आहे. आणि चक्का आपण 1 तास उशिरा होतो संगमेश्वरला आणि इथं आपण 2 मिनटं लवकर आलेलो आहे. त्या हायवेच्यामुळं हायवे आपला कसं लांचाच्या नंतरला गाडी एकदम सुसाट आणली आपण इथपर्यंत. आपला ह्या पॉईंटवरून कणकवली एक्झॅक्ट 55 किलोमीटर आहे. तर आपल्याला साधारण 1 तास लागूनच जाईल हायवेच्या कंडिशननुसार. हायवे तर खूप चांगला आहे आता, त्यामुळे 1 तासात आपण आरामात पोचून जाऊ. 5:30 टायमिंग आपण ठेवलेला. जसं आपण राजापूर क्रॉस करतो तसं आपल्याला एक पुढं हा नदीचा ब्रिज दिसतो. हा नदीचा ब्रिज आहे ना, मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच नदी पूल आहे हा. खूप मोठा ब्रिज आहे हा. नदी एकदम खाली दिसते, एकदम जर कोकण रेल्वेमध्ये नाही का तसा वाटतो हा ब्रिज. एकदम भारी वाटतो. मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत आहे. खारेपाटण फक्त 5 किलोमीटर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आहे. मित्रांनो, कट टू कट 5:30 वाजता आपण कणकवलीला पोचलेलो आहोत. आपण बोललेलो ना 5:30ला कणकवलीला आपण टच होणार आहे. हे बघा, कणकवलीला पोचलो 5:30 वाजता. आणि आपण जाऊया खालून, ब्रिजवरून नको, कारण की जरा कणकवलीला थांबायचं आपल्याला. खरं सांगू ना, संगमेश्वरला आल्यानंतरला मला असं वाटलं नव्हतं की मी 5:30ला बरोबर पोहोचेन कणकवलीला. मी असं एक्सपेक्ट केलेलं की 6:30 ते 7 वाजतील मला कसे कणकवलीला पोहोचेपर्यंत. आता आपण पोचलो कणकवलीच्या मुख्य नाक्यावरती आणि इकडूनच राईट साईडने जातो वरवडे कलमट आचऱ्याला रोड आणि लेफ्ट साईडला कणकवलीचा बाजार भरतो. तर आज संडे असल्यामुळे आज बाजार नसणार, बाजार मंगळवारचा असतो. बरोबर उजव्या बाजूला आहे कणकवलीचं एसटीचं बस स्थानक. डाव्या बाजूला जो रोड जातो
तिकडून आपण कणकवलीचं रेल्वे स्टेशन नरडवे हरकुल कनेडी या साईडला जाता येते आणि त्याचबरोबर कणकवलीची सिटी देखील संपलेली आहे. मित्रांनो, मागच्या वेळेला जेव्हा आपण मुंबई गोवा हायवेवरून कणकवलीला आलेलो तेव्हा सकाळी 4ला गाडी सोडलेली आणि कणकवलीला यायला 6 वाजलेले, म्हणजे एकूण 14 तास लागलेले. यावेळेला आपण 5:10ला गाडी सोडलेली आणि इथं आपण 5:30 वाजता पोहोचलो, म्हणजे जवळपास 12.5 तास आपल्याला कणकवलीला पोचायला लागले. त्याचं रिझन काय माहिती आहे का? मागच्या वेळेला जेव्हा आलेलो खूप मोठ्या प्रमाणात हायवेवरती खड्डे होते, काम भरपूर ठिकाणी चालू होतं. पण यावेळेला तसं नाही आहे, खूप ठिकाणी कामं वगैरे झाल्यामुळे जरा आपण फटाफट पोचू शकतो. हा फक्त संगमेश्वरला ना हवा टाईट झाली, कारण की खूपच तिकडं काम बाकी आहे हातखंब्यापर्यंत. ते एक बरं झालं, तिकडून निवळी फाटा मारून मी पाली मार्गे बाहेर आलो. गाडी आपली टोटल सायनवरून 433.6 किलोमीटर चालली आहे आणि ॲव्हरेज बघूया आपण किती दिलं आहे गाडीने आपल्याला ॲव्हरेज दिला आहे 81.2चा, म्हणजे एवढं तर दिला नसणार तरी नाही बोलून 70 ते 75चा ॲव्हरेज आरामात भेटला असेल. मुंबईवरून तर मी पेट्रोल जरासुद्धा भरलेलं नाही, जेवढं मुंबईमध्ये होतं तेवढं मी इथपर्यंत चालवलेलं आहे. अजूनही आपल्याला 2 पॉईंट शो करतं आहे. आपला मुंबईवरून इथपर्यंत आपण टायमिंग लिहून ठेवलेलं, कुठं आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे. तर मुंबईलाच आपण स्टार्टिंगलाच 5:10ला निघालो, पनवेलला पण आपण 6:10ला आलो, महाडपर्यंत आपण ऑन टाईम होतो. त्यानंतर खेड चिपळूण संगमेश्वरपर्यंत तर आपण 1 तास डिलेड झालेलो. त्यानंतर लांजापासून जो टाईम कवर केला तो डायरेक्ट आपण प्रॉपर 5:30ला कणकवलीला पोहोचलो आहे. आणि हा, जर तुम्हाला संगमेश्वरचा जो धुळीतला रस्ता स्किप करायचा असेल संगमेश्वर ते हातखंब्यापर्यंतचा, तर तुम्ही तो देवरुख साखरपा मार्गे येऊ शकता. त्या बाजूने जाते आता सध्याला मांडवी एक्सप्रेस, ज्या ट्रेनने आपल्याला संगमेश्वरलाच ओव्हरटेक मारलेला आणि दिवा गाडी पण याच्या मागं आहे. दिवा गाडीने पण आपल्याला ओव्हरटेक मारलेला. दोन्ही गाड्यांना मागं सोडून आपण पुढं पोहोचलो. आता जस्ट सुटली आहे कणकवली स्टेशनवरून मांडवी एक्सप्रेस. मित्रांनो, प्रवास अजूनही आपला संपलेला नाही आहे. इथून अजून 10 किलोमीटर लांब आपल्याला गावात पोचायचं आहे. तर चला, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं जातील पोचायला. फायनली पोहोचलो. अस्सलामुअलैकुम. क्या बोलते हैं फरदीन भाई? चौपटना का गए का सब? फोन आता था फैजू का, घर का नाही काय. चला आता इथून जाऊया घरी. आता मुंबईवरून इथपर्यंत आल्यानंतर आपण ड्रायव्हर बदली केला आहे. आता नवीन ड्रायव्हर गाडी चालवणार आहेत. हे क्या, हेल्मेट घाला, बिना हेल्मेटची गाडी नाही चालवायची, ठीक आहे ना? चल चल जाऊन दे. आणि सन्मान करावा. मुंबईवरून जवळपास 13 तासांचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला फायनली आपण गावी पोचलेलो आहोत. आणि त्याचबरोबर मुंबईवरून गावची जी अपडेट होती हायवेची मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून काही बोलायला विसरलो असेल किंवा राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट किंवा मेसेज करून विचारू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता चला लवकरच भेटूया आपण एखादा नवीन टॉपिक एखादा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला.